आज एक गीत तुला आताच आपल्या एका गीतात राज्यगीत या शब्दाने गीत घेतो बघा. अचानक माझ्या हातात आणून 100 रुपये दिले आणि मी मला ते गाणं करत बघा त्या गाण्यात 100 रुपये तरी आणून दिले. मी एका बाहेर जाऊन विचारलं की ह्या गाण्यात तुमका आवडलं काय, पण पहिलं ते गाणं आहे का. म्हणून मी अचानक बाहेर जाऊन त्यांना विचारलं काय काका ह्या गाण्यात तुमचा एवढा काय आवडला की तुम्ही माका 100 रुपये आणून दिले असते. म्हणतो अरे मोरो तुझा गाणा त्या गाण्यात फक्त देशीचं नाव घेतलंस तेवढाच माका आवडला, बस बाकी काय नाही. कारण बुवा त्यांना सुद्धा कमी म्हणू नको काय. कारण असाच झाला की मध्ये कोरोनाचा काळ आलेलो आणि आमच्या कुंकमधला खारेपटण एसटी बंद झालेली, खारेपटण एसटी बंद झालेली. अशोक भाऊ पाळेकर महाराष्ट्र नाट्य कलाकार यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक स्वीकारले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर एसटी बंद झालेली पण ते तुमका माहिती आहे ह्याची सवय काय जरी झाला तरी तो खटकन लागतो त्याच्यासाठी. झाला काय तो कसो तरी जाताना कोणाच्या तरी गाडीवर बसून गेलो पण गोवा येताना ते काय एसटी नाही त्याला डोकं डायरेक्ट डॉक्टर आमच्याकडे एक पेशंट आजारी आहे, आमच्याकडे एक पेशंट आजारी आहे. डॉक्टर म्हणतात तुमच्याकडे पेशंट आजारी आहे म्हणता मी फक्त ट्रॅव्हलिंगचे 200 रुपये घेणार आणि त्याच्यावर उपचार करीन, त्याच्यावर 1000 रुपये वेगळे असा म्हटल्याबरोबर बाबा झालं त्यांचा बोलणं झालं, निघाले घरात पोचल्याबरोबर डॉक्टर काय म्हणतात अरे म्हणता पेशंट कुठे आहे दाखव. त्याबरोबर बुवा तो काय सांगता तोंड पडून बस केली बाबा मांडारी तो गप बसला म्हणून त्याच्यावर जाऊ नका तो वाढ लागता माईक कधी एका शेला होत बरं बसलो बघ कसं आताची घडी मी तोंडावर बुवा कोणाचं
मला बसले असतं आम्ही पण येऊ एक प्रथमेश चव्हाण असू दे तर काय झाला गेल्यावर डॉक्टर त्याला विचारता की अरे पेशंट काय विचारलं काय सांगता रिक्षावाल्याला विचारलं रिक्षावाले काय सांगित 500 नाही 700 रुपये तू म्हणता 200 दिला म्हणून तुला घेऊन म्हणजे त्यांचा सुद्धा नादक लागू नका माझ्या कोरोनाच्या काळात असं झालेला की राशन फ्री पण कुणीतरी अफवा पसरवला की काय एका 5 पोरा त्यांना राशन फ्री बरोबर तर असं झालं आमच्याकडचं एक पोरगं होतं त्याला ती अफवा देणं ऐकलं की त्याला 5 पोरा त्याला राशन फ्री पण त्याला होती 3 आता 2 काय नाही आणायची पण तो बायको काय सांगतात माझ्या लग्नाच्या अगोदरचा होता ती मला 2 ती घेऊन येऊ का बायको म्हणते ती काय म्हणतात ठीक आहे म्हणतात जर ती 2 पोरा येणार आपल्या 3 पोरांचा जर माझा चूक जर होणार असेल त्यांचं जेवण जर फुकटचं भेटणार असेल तुम्ही 2-3 घेऊन येवा तो गेलो बिचारो धावत आणि ती कोण घेऊन येलो तारायणी बायको हात मारतात हो आमच्या पोरांना पडतो चिंकी पिंकी पिंग्या सगळ्या बाहेर यावा म्हटल्या बरोबर याकच इला तो म्हणता आमची होती 3 आता ही भाई याकच कसा इला ती पण काय सांगतात हो म्हणता लग्नाच्या अगोदर काय तुमचा होता तुमचा ज्याचा होता तो गेलो आणि घेऊन गेलो ही परिस्थिती आहे हा काहीतरी कलियुग असू दे जास्त काही बोलणार नाही लोकांकडे वळतोय त्या परमेश्वराचं भगवंताचं नाम परमेश्वराचं देखिले तुझे रूप हरणे सारे
Thank you.